श्री दुर्गा सप्तशती प्राकृत पाठ प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री कुलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्वदन कंठा टोपी चमाला दंडकमंडलुधर कटयांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जनतारावया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समर्ग तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापला संग्रम तुझ लागी मध्याद्रांग कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरे शास्त्रा ही तेन आवरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिते शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आना विजय आपल्या मना कृपा समुद्री या मेना आश्रय दीजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसून यह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर तन्नामच्चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुले नाना न बाधो तुझ्या कृपे किती बरडू आपले गुण द्यावे मज सुख साधन आज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्कर रगडोपे शांती मने सदा वसो व्रथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवबंध व्यवहारी वर्तता नपडो भ्रांती चित्ता अंगी न यावे आसक्तता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशंत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. यानंतर आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथामधील दिव्या कवच याचं पठण करणार आहोत. सर्वांनी दिव्या कवच हे काढायचं आहे.
ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः आनुष्ठुप छंदः चामुंडा देवता अंगन्यास्तोक्तमात्रो बीजं दिगबन्धस्तदेवता श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः। ओम नमः चंडिकायै। मार्कंडेय उवाच आतिगुह्यचे संसारी मानवा सर्वरक्षका पितामहाते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्मोवाच ऐसे गौतम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथमं शैलपुत्रे ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ते कुशमंडा चवथी असे पंचम स्कंदमाता ते षष्टकात्यायनी असे सप्तमं कालरात्री ते महागौरीति अष्टमां नवमं सिद्धिदात्री ते नवदुर्गा यशस्विनी। हे सर्वनाम सर्वत्व महात्मा वेद बोलिला आग्नीत जळता कोणी शत्रुनी खिलतारणी विषम संकटा माझी भर्याना शरणांगता न त्याचे होतसे केव्हा अशुभरण संकटे विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भयानसे ज्या भक्ता सुत देवेशी पावेशे श्रवद्धी हो देवेश्वरी तुझ्या नामे त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढी चामुंडा वाराही महिषासना अंद्रे गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषभारूढा कुमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मसना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्ववर्णभूषित माता समस्ता ऐषा सर्वयोग समन्वित भूषणे शोभती नाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ताच्या रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हालानी मसलायुधे खेटक तोमर आणि परशुपास आणकी कृत त्रिशूलायुध शारंगायुध उत्तम दैत्यांच्या देहनाशाशी भक्ताभय द्यावया देवताच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धरिते। नमस्ते हे महारुद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सावे महाभय विनाशिनी पाहताबे शत्रुषे देवी गे मद रक्षतु पूर्वेशे आंद्रे रक्षावे अग्नि देवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्यां खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्यां मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्यं शूलधारिणी उद्भव ब्राह्मणे मे रक्षे ऐष्णवी वासिनी दश दिशा रक्षो ऐशी चामुंडा शिववाहना पुढे पुढे जया रक्षो विजया रक्ष मागुती अजिता वाम भागाशी दक्षिणेला अपराजिता उठोतिनी शिकारशो उमारक्षतु मस्तका मालाधारी लाटेशी दक्षिणेशी अपराजिता त्रिमध्या भ्रूमध्याती यमघंटाती नाशिका शंकिनी चक्षमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपालकालिका रक्षो कर्णमूलाशी शाकंबरी सुगंधा नाशिका रक्षो उत्सर्षाशी चर्चला अधरा मृतकला जीवेलाती सरस्वती दंतरक्षा विकोमारी कंठदेशाशी चंडिका घाटीसी चंद्रघंटाती महामायाती टाळुषी घानुवाटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकालीती पुष्टवर्षा धनुर्ध्रुवा नीलग्रीवा बहिकंठा नलिका नीलकंबरा स्कंदाशी खंडोनी रक्षो बाहुषे वज्रधारणी दोन्ही हाताशी दंडोने रक्षो अंगिले अंबिका शूलेश्वरी नका रक्षो कुशी रक्षो कुलेश्वरी सना रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदयलता देवी उदराशूलधारिणी नाभिनी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी त्वथा पुतना कालिका लिंगा गोदा महेश वाहिनी कटिभागा भगवते टोंगळे वंदवासिनी रक्षा विकामपूर्णाती पोटरीशी महाबला पद्मवती पद्मकोफा चूर्णामणि त्वथा ज्वालामुखा नगतेजा अबंध सर्वसिद्धिशी ब्रह्माणे वीर्य रक्षावे छाये छात्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धि रक्षावे धर्मधारिणी प्राणा प्राण रक्षो व्यान उदान समान हे रक्षो वज्रहस्त्राते प्राण कल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुणो रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषवाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्राणी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मीति पुत्रासी रक्षो पत्नीसी भैरवी पंथासी सुपंता रक्षो मार्गक्षेम करीत होता राजद्वारी महालक्ष्मी विजयी सर्वता स्थिता रक्षाहीनाशे स्थान कवचिनच बोलले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरी ज्याच्या पाऊल टाकता कुडे कवचा स्मरून जावे जेथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळे तेला स्वच्छापूर्तीचा जय आभिष्ट वस्तू चिंतावे ते प्राप्ती सुनिश्चित पारमेश्वरा तुलो लाभतो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामीण पराजय त्रैलोक्या माझे जो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी हे देवी कवच असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवूनी देवी कला प्राप्त होते त्रैलोकी अपराजय आयुष्यत वर्षाचे अपमृत्यू कदा नवे नासती व्याध्या सारी बाता क्रोड आणि मृगी स्थावर जंगमानी कृषी विषनाशती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूतळी भूचरखेच राणी नासती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षच्या घोऱ्या डाकिन्याच्या महाबला ग्रह भूत पिशाच यक्ष राक्षस गंधर्व ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मंड भैरवादिके कवच हृदयेच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी सशेष यजवान तो यशवाडे तयांचे या कीर्तिमंडित भूतळे जपो सप्तशती चंडी
पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतावरी भूतळावरी जोवरी संतती नांदते त्याला पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा बळे सुर दुर्लभते नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी शोक्य शिवासवे ओम श्री देवी कवचम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. यानंतर अर्गला स्तोत्राचं वाचन करावं. ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुप छंदः श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तश्री पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमश्चंडिकायै. मार्कण्डेय उवाच ओम जयंती मंगलाकाले भद्रकाले कपालिनी दुर्गा क्षमा स्वाहा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. जयं तं देवी चामुण्डे जय भूतार्थहारिणी जय सर्वगते देवे कालरात्रि नमस्तुते. मधुकैटभन्त्राते विभ्रादे वरदे नमो. रूप जय यश देयी नाश्वे षड्विकारे महिषासुरहंतारे भक्तासे सुखदे नमो. रूप जय यश दे नाश्वे षड्विकारे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकारे शुंभ निशुम्र धूम्राक्ष मर्दिन देवी विक्रमा. रूप जय यश दे नाश्वे षड्विकारे पद्मपात वंदिता सर्व सौभाग्यदायिनी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकारे अचिंत रूपचरते सर्वशत्रु विनाशिनी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकारे निष्पापकरणे चंडे वंदिते भक्तिने तुला. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे भक्तिने स्तोत्र जे गाते चंडिके वादी विनाशिनी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तिने जन. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे देशी नाश होते माझे मज लाभो महाबल. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे देवे कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे देवदत्त शिरोरत्न घासते चरणावरी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंता सोजन. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे प्रचंड दैत्य दर्पाग्ने शिंडके शरणांगता. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे चतुर्भुज चतुर्मस्त समस्त परमेश्वरी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे विष्णु करे नित्य स्तोत्र भक्तिने देवी अंबिके. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे हिमाचल सुतानात गातसे परमेश्वरी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे इंद्राणीपती सद्भाव पूजते परमेश्वरी. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे प्रचंड भुडंडाचे होत निर्गवदानव. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे श्री अंबिके भक्तासे देस्यानंद थोरतू. रूप जय यश दे नाश्वे षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधु तारणी मनोहर लाभावे ते कुलवान सहचरी. हे स्तोत्र आदि वाचोनी वाचा सप्तशती पुढे जप संख्या फले लावे सवे प्रचुर संपदा. श्री दिव्य अर्गला स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. यानंतर आपण किलक स्तोत्राचं पठन करणार आहोत. ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिवऋषिः अनुष्टुप छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमश्चंडिकायै. मार्कण्डेय उवाच ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिविध दिव्यलोचना श्रेय प्राप्ति निमित्ताय नमो सोमार्धधारिणे. अभिकिलकासवे हे महास्तोत्र कळोपुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ति साधका. उच्चनादि सिद्धि से दुर्लभ वस्तु लाभण्या. सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देत असे. न मंत्र न औषध तंत्र नको साधन आणकी. जपा विण फळा येते सर्व उच्चाटनादिकिं. सिद्धी अनंतर मंत्राने थोर सप्तशती तरी. उत्तर लोक शंके सिद्धे भगवान शंकर. सप्तशती स्तोत्र ऐशी एकची जपता पुरे. समाप्ती नसते तेव्हा गुप्त ठेवी महेश्वर. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी. सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणी. देवीसी सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा. किलक नाम या कर्मा सुप्रक्त मंत्र हे ऐसे किलक साधोनी वाचा सप्तशती सदा. पाशर तो देवीचा सिंध गंधर्व देत असे. संसारी भैना खोटे सर्वत्र फिरतामहे. अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरुनिया. किलक निष्कृण हे जाणुनी पाठा भरा. व दोष न राहती कोणी फळे सप्तशती तया. सौभाग्यादी स्त्रियामध्ये हातो संतोष देवीचा. हितकरी स्तोत्र ऐशे पाठ करा निरंतर. मंदस्वरे स्वरप्रती प्रणता उच्च गायने. उच्च स्वरे करावा पाठ सप्तशती सदा. ऐश्वर्याच्या पावे सौभाग्य आरोग्य संपदा. शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का बुलते जन. श्री दिव्य किलकम स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. यानंतर रात्री सुक्ताचं पठन करायचंय. ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मास्तोत्र करे तिचे. श्रद्धा सप्रेम लावोनी महामायास्तवे अशे. ब्रह्म उवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार सुरात्मिका. शूधा तू अक्षरे नित्या त्रिधा मंत्रात्मिका स्थिता. बिंदुरूपानुमा अर्धमात्रा अनुच्चार तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण करते विश्वाचे तुझ उद्भव सृष्टीचा. पालन करते सर्वांचे कल्पांती ग्रासही जना. उद्भव काल तो माता पोषण जीवनामध्ये. समारूप कल्पंती सृष्टरूपी जगणमय. महाविद्या महामाया
महामेधा महासुते महामोसुरूपाये महादेवे महासुरी प्रकृतो सर्वांचे गुणत्रय विभागणे कालरात्री महारात्री मोहरात्री तुदारिण तो श्री तो ईश्वरी ह्रीं तुम बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टि तुष्टि शांति तु क्षमा खडंगदारिणी शूलिनी गौरिणी गौरा शंकिनी चक्रिणी तथा चापशर देवी भूषुंडी वर्गा युधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याति सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्याची शक्ती तेज शक्ती स्वरूपिणी सर्वशक्ती स्तवावयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालन संवर्ता निद्राहीन तुझ्या गुणे नशिस्तामर्थोस्त्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रल्हादीच तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझे स्तोत्र नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता हे प्रशंसती करावे मोहित्यासे दुर्ड मधुकैढबा जगदीश्वर विष्णूचे जागवी देवी सत्वर उपदोबिद विष्णूशे मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्तम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. यानंतर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातले 1 ते 13 अध्याय क्रमशः आपण वाचणार आहोत. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सुरद समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथमचरित्रश ब्रह्मा ऋषि श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ति रक्तंतिका बीजम आग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग. ध्यानम खड्गा चक्रे गदानि चाप परिघा शूला भुषंडी शिरा शंखाधारण जी करे त्रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभोस्तविनिधि निद्रा जगन्नायिका. ओम नमः चंडिकायै. ओम ऐ मार्कंडेय उवाच. सूर्यतनय सावरणो मनो बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याचे विस्तार एक सांगतो. कृपावंत महामाया तेने मनवंतराधिप सावरणी सूर्यवृत्तांचा ऐक वृत्तांत तो शुभ पूर्यचर चक्ष माझे छत्रविषय भूपते सुरातना महाराजा समस्त शितिमंडला पुत्रा समांतो राजा प्रजापालन तत्पर कोल विध्वंस वैर्यांनी धावा त्यावरी बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कोल विध्वंशीचे त्यांनी तरी सरित जिंकला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपले जिंकले ते हे वैराने भूपती क्षण जाहला कामात्य बरे दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेनाबल नोटुनी राजना शिशी जिंकते शिकारीच्या मेषे राजा होणे अश्वश्वरतो दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर कानने आश्रम मेधा मुनीच्या हिंसक ही विषावले शोभनीय शिष्यवृंद रानसुंदर पाहितो तेथे सत्कारेला राजा राहिला आश्रमावरी कानने विचरे नेत्र श्रेष्ठ संग शांतीशी ममतायुक्त चिंताने चिंता तो अंतरी करे माझी या पूर्वजाची राजधानी नसे मज सत्ता ज्यांच्या जवळी दृष्ट ते फिरत फिरडक छळता जनवृंदासे कोण वारेल त्या खळा माझे हत्ते शूरपृष्ठ काय त्यांची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टाजित माझे द्रव्य हाती तयांजिया मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरचिंता वाहुनी दुखी सगत्यावना मेधाच्या श्मे पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तो कोठिनी आला शोकचिंता तुला दिशे काय कारण येण्याचे विचारी भूपती तया सप्रेम बोलिला राजा दुःखांतर जाणुनी विरम्र वैश्य बोले प्रणाम करुणी रूपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद दाहला मोकळे करुणे चित्त हृदयगत्यास बोलला वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्रहीना आता पुषे कोण जगे विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखिस्त मी म्हणालो गृहवृत्तांत नाकळे असेल सुंदरी कशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची देई दुःख देई निरंतर सदाचारे दुराचारे पुत्र असतील ते कसे. राजोवाच. स्त्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्तरुचले मज मन माझे नावरे न करावे काय सुचे पित्र स्नेहनसे पुत्रा धनच्य छळती मज पती प्रेमन पत्नीसी आत्मीय वैरी चाहली काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कशी जडली चित्ती माझिया पाषाण हृदय आपता न भूलो मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधामुनी सेवेचे आले जळून सर्वते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो विणे नीती भावेने आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाभ तया स्थळी. राजोवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझिया मी पराधीन चित्ताचा तेरे दुःख बहुमज सर्वांगी ममता माझी गतराजी यास्तव नसे सत्ता आता माझी आज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला वैश्य दुःखी असे इथे स्वजनयुक्त राहुनी ममच्या याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता ती
ती कळूनी झोंबली आम्हा, सज्ञानासुनी आम्ही नकळू घेरली कसे, विवेकहीन आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषिर्उवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे, भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे, भिन्न भिन्न विषयाची सवी ऐशी जनांतरी, दिवा रात्री कुणी भोवे विवेकनर त्यामध्ये, सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव, पशु पशी मृग तैशी भोगती विषया नर, नर नारी परिसोख्य भोगती पशु पशु हे, स्वये श्रुता तृषा याची परिमोहित चित्त हे, पेलांसे ओंदन ते कळोने मोहा असा, आपणा प्राप्त जे काही भोगवया दीर्घकाल ते, मानव इच्छती पुत्रा पशुपुष इच्छती, नाशमान कळे सारे तरी माया प्रवाहा, मोहन सर्व लोकांशी ज्ञानी ते हिन मोकळे, चराचर मायापासे बांधले दृढदे दिशे, योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे, जी माया स्त्री जगता सेवता पाऊले तिचे, भक्ताशिवर मोक्षाच्या प्रसन्न देत असे, जन्म मृत्यू बळाने संसार बांधला तिने, सर्व मोहासी तू हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया पराविद्या तर्कही, जगदीश्वरी विष्णूशी महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी. राजोवाच स्वामी कोण महामाया देवे ते कळवा महा, जगे ते जन्मले कोठे कैसे चरित्र देवीचे, प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर, तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषिर्उवाच जगतरूपी नित्यरूपा देवे ते विश्वव्यापक, देव कार्या सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे, अरूपाधरणी रूपा उत्पन्न लोकी होत असे, कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसने, कर्णमळातून त्याचे मधुकैपट जन्मले, ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामानी महाभय, विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करे तिचे, आदिश्वरीची विश्वाचे धारण करील विश्व हे, संसार पाळणे सारी घडी मोडी क्षणामध्ये, तेजस्वरूप जे विष्णूचे त्याची शक्ती विलक्षण, उपमा द्यावया नाही तुलनेसी कुणे दुदे, आला ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी, जागणावया त्याला योग निद्रेशी स्तोस्तवे, ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करे तिचे, श्रद्धास प्रमलावोनी महामाया स्तवी अशे. ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार सुरात्मिका, शोधातु अक्षरे नित्या त्रिधा मंत्रात्मिका स्थिता, बिंदुरूपार्धमात्र अनुच्चार तुझे रूप, सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी, धारण करते विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा, पालन करते सर्वांची कल्पांती ग्रास ही जना, उद्भव काल तो माता पोषण जीवनामध्ये, संहारूप कल्पंती सृष्टीरूपी गणमय, महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोस्वरूपाये महादेवे महासुरी, प्रकृती सर्वांची गुणत्रय विभागणी, कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारिण, तू श्री तू ईश्वरी रीम तू तू बुद्धिबोध लक्षणा, लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडंगदारिणी, शूलिनी गोरणी घोरा शंखिनी चक्रिणी तथा, चापशर देवी भुषुंडी वर्गा युधा, सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदर, परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी, सत्या सत्याची शक्ती तिची शक्ती स्वरूपिणी, सर्वस्तचे स्तवावयाशी स्तोत्र होईल थोडके, सृष्टीपालन संवर्ता निद्राहीन तुझे गुमणे, नशे सामर स्तोत्राशी मद विष्णू क्षमाय तू, शंकरपळादीच तुझ आधारशा शिवा, सर्वाधारे तुझे स्तोत्र नसून योग्यचे आम्ही, तुझे यश थोर देवी सर्वता हे प्रशंसते, करावे मोहित्यासी दृढ मधुकैटपा, जगदीश्वरी विष्णूशी जागवी देवी सत्वर, उपजो विद विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. ऋषिर्उवाच तमाध्रेस्तात्रियशी देवी स्तेविदाशी, नेत्रनासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे, निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख जाघाली, एका नवजलामध्ये शेषाच्या शयनातुनी, योग निरतून उठला स्वामी श्री जनार्दन, मधुकैटभ दुर्वात्मा बलवान पराक्रमी, देत ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर, क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिती, उठवणे विष्णूने तेव्हा संग्रामी त्यासी बांधला, 500 वर्ष ते बाहुयुद्धात तरंगती, उन्मत झाले योद्ध महामाया विमोहित, दत्त म्हणते विष्णूशी वरमाग मनोश्वित. श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे हे तरी निष्पाण भाजनी, द्यावा इतका वर दुसरा न लगे मज. ऋषिरिवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती, म्हणती विष्णूशी आम्हा बदावया जलना जिथे. ऋषिरिवाच तथा स्तुण तेव्हा शंख चक्र कदाधर, जांगेवर ठेवून दोघांचे शिरगे हरी, ब्रह्माची या स्त्रीसाठी माया प्रगटली अशे, ऐक महात्मदेवीचे वर्णी तो मी पुन्हा तुला. ऐं ओम श्री अच्युत विरचितयां प्राकट टीकायां श्री मार्कंड पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. एकत्र ते देवांचे उद्भव त्यात देविता, महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोगः. ओम मध्यम चरित्र विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता औष्णिक छंदा शाकांबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वं यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगः. ध्यानम्. ओम शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटादनिष्कुंडिका, शोभे अंबुज खड़ंग शंख शुरभि अष्टादशे हस्तका, शूलापास सुदर्शनाधरित से हाते प्रसन्नानना, सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिर उवाच देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्दरण जाहले, महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर, महाबलीच दैत्याने देवशेने
सैन्यास जिंकिले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होनी बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मासी करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमंद्र वरुणादिक. महिषासुर गाजूनी स्वये झाला आधीश्वर. स्वर्गाचे देव भूमीसी फिरती ही नदी नते. मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे व्रत सांगोनी झाले शरडांगत. नासया दत्ता ऐसा सांगाशा धन शक्यते. देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णुते. क्रोधारक्तशणी झाले भ्रुकुटे ताठल्या बहु. चक्रपाणे महाकोपे तेजवाहे मुखातनी. ब्रह्मा आणि शिवाचे त्यात समावले. इंद्राणी अन्न देवांचे तेज पेऊन उद्भव. एकत्र झाले सारे पर्वतकाल उज्ज्वल. प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्वे दिशा. देवता पाती नेत्रे तेजासे तुलना नसे. तेजातून घेणारी प्रकाश पडला तिचा. व्यापले त्रिलोक्याशी शिव तेजे जिचे मुख. यमराजाची या तेजे केसडोहीस वाढले. महत्त तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी. वरुणापासून जम्मा नितंबत पृथ्वते. पतते ब्रह्म तेजात सूर्य तेजात आगळ्या. क्रंगळ्या वसु तेजा कुबेरेचे निनासिका. प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे. अग्नि तेजात त्रिनेत्र्याशा संध्याशी भ्रुकुटीच्या. कानवायुतुनी झाले मिळाले देवते ते. त्यातून देवी पल्ल्याने प्रत्यक्षरूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाक दर्शन करे. एक चक्रहारे देवी आदरी अंबिके प्रती. वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नि दे. दिला धनुष्य वायूने भाते दोन शराशवे. ऐरावताची घंटा वज्रातुनी दिली. सहस्त्रनेत्र देवेशे भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणे पाश देविषे. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा देतो मंडलू. रोम रोमी महातेज सूर्यदेवी भवानीशे. प्रलिप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. शिरशंदू हार वस्त्र दे कुंडल चुडामणी. देईकडे अर्धचक्र देखीर बाहुसे. नुपरे दोन्ही पायासे गळ्याशे सरी साजऱ्या. मुद्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये. निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो. अस्त्र अभेद कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षाशे सर्वदा फुल्ल ऐशिजे. सागर देवीशी देगी पद्मपुक्ष करामध्ये. हिमाचल स्वारीसी सिंह बस यास्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेरतो. पृथ्वी भरता महानाग शेषदे नाग हारतो. अनन्य देवता देती अष्टसहस्राश्री भूषणे. ऐशी सन्मानली देवी अनन्य देवतांनीही. उच्चस्वरे अट्टहास तिकरी घोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी. आकाशी शब्द उठले भरले नभत्या गुणी. गगनीनाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे शिंदूशी कंप झाला. कंपित झाले पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंहवाहिनी देवता जय हृदुजी. भक्तिभावे महर्षीने नम्रत्व स्तोत्र मांडले. त्रिलोका शब्द पाहुने उठले सज्ज दैत्यते. सुसज्जित दैत्यसेना सामुरे धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे मने काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐसे देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी जळके शिळ. व्याकुळ सप्तपाताळ धनुष्य दोरी बाजता. शस्त्रोबदंडाच्या देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीच्या तिथे. अस्त्रशस्त्र प्रहराने सर्व दिशा प्रकाशिला. महिषासुर चैनेशा चक्षुरतो अधिपती. करी शस्त्रात वर्षा तो चामर सैनिका चवे. 60 सहस्र रथीचा तो ऊर्ध्व स्वामी तो लढ. 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महादिनो. तीक्ष्ण रोम असी रोमा 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी बिलक्ष तो लढे. गजाशी 1 कोटी ते घेऊन परवारित. 5 अरब रथीचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्त्र ते शस्त्रे ते महादैत्य ससैन्य वनातुनी. वाहने सहस्त्र कोटी ते महिषासुर त्या सभे. ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ तयातुनी. तोमरबिंदी पाल शक्ती फरसा खडंग मुसळते. पट्ट्या शस्त्रादी अस्त्रास्त्री प्रहर करती खुर. पदावया दुर्ग देवेशी प्रहर करती खुर. घेरले देवे दैत्याने चालले उदतंबळ. उठले दैत्य ते काही देवेशी शक्ती हानती. फेकती पाशते काही मारती खडंग कोणिते. उद्योग सर्व दैत्यांच्या दुर्गदेवीसी मारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडिते. थोडे हे तकली नाही मुकमला नसे जरा. शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी स्थविती ऋषी देवता. वाहन सिंह देवीचा वनात वनवा जसा. रणात सुरामारी विचारे भय सोडुनी. निश्वास सोडती देवी सहस्त्रोगण त्याक्षणी. शस्त्र धोणी दैत्यांच्या शस्त्रविस्त्र मारती रणी. फरसा बिंदीपालाने खडंगपट्टीशी घेऊनी. सामना देती दैत्यांची शूरवीर विलक्षण. निर्भय देवीची न्यादे वधुनी असुराजना. नगारे शंकानंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडंगासुरावधी. हर देवीशी हर्षभयाते मृडगण ठोकिती गण. भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबला. ओढले बांधुनी पाशे मारुडी तलवारती. करे दुधा असुराचे गदा घाब कुणावरी. लागले मुसळ कोणा ओक्ती रक्त ते खळ. शूलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी. बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबळ. तुटल्याकडे दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी. छिन्न भिन्न पूजा झाल्या कुणाची मान खंडली. देवपीडक दैत्यांचे गटप्राण कलेवर.
मधून तुटले कोणे जंगाघाते दुखावले, एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा, दैत्य कोणी असा वीर धडची राहिला जरी, तो शस्त्र घेऊन या धावे देवीशी युद्ध खेळना, तुटले देह दैत्यांचे कडंब वाद्य ऐकुनी, नाचते रणांगणी ते ताल सूर धरून या, खडंग शक्ती वृक्ष आदे असंख्य धड धावती, देवीशी म्हणती थांब उन्मशस्त्र फेकती, रक्ताते अश्व तुटले वाहिले रक्तभूमिसी, चालल्यानुरली जागा रक्ताचे पाट चालले, अरण्यात जळतो अग्नी दैत्यसेनात शिरणी, क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली, नंदळते तैसे दत्त गेले मरुनिया, लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर, आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तोकरी, व्याकुळ प्राण त्यांच्या ऐशीचे बदले किती, देवीचे गणते लढते वदती दैत्य सैनिका, संतोष देव आकाशे आनंदे वृष्टी फुले. ओम श्री अच्युत विरचितयां प्रकट भावटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते, महिषासुर ही वदला धन्य दुर्गा महाबली ध्यानम. ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरोमालिका, रक्तालिप्त पयोधरा जपविटे विद्या अभीति वरा, मुद्रा तेन करे त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा, शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहि मां. ओम ऋषी उवाच. नाश पाहून जैत्यांचा चक्षुर्दैत्य क्रोध तो, धावून आला पुढती वधावया देवी अंबिका, संग्रामी देवीवरती शोडी दैत्याशी शिर, मेरूच्या शिखरे जैसा जलवर्षाव होत असे, देवींनीच बाणाने समस्त बाण तोडले, ते त्याचे सारथी अश्वानाशी विराजले, धनुष्य ध्वजा तोडोनी बांधोनी वंदुनी त्याखळा, घायाळांगे प्रत्यंगे केले सेनापती त्वरे, ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला, धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका, तलवार मारली भारी सिंहासी घावतो पुरे, भुजा वामती देवीची प्रहर साधला तिथे, बाहुसी लागता तुटली दैत्यांची तलवार ते, सक्रोदरेक्त नेत्राने शूल घेऊन धावला, भद्रकालीसी माराव्या फेकला नभमंडळी, सूर्यासमप्रभा त्याचे चालला तेजवान तो, देवीने शूल फेकून तोडला शूल चक्षुर सत्वर, चक्षुर मारला वेगे गत प्राण कळे खळ, आला चामर धावून देव पिडक दुर्जन, हत्तीवर ते बैसोनी शक्तीने मारी देवीशी, देवी महाबलाईशी हुंकार करतात रे, शक्तीच्या त्या नाश झाला तामराच्या तक्षणे, चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारत, देवी बाणाने देवीने तो हे खंडून टाकला त्वरे, हस्तीच्या मस्तके तेव्हा सिंह बैसे उडून या, बाहू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लावते, दोघे हत्तीवरून आले तेव्हा महितळे, भयंकर प्रहराने मार देती परस्परा, नवातून उडी घेताने सिंहाचे शिर तोडले, सामर्दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी, शिला वृक्षादी माराने उर्दृन दैत्यांत तो असा, देवीच्या हाताने मेला चपाट्याने कराल तो, गदेने उद्भत मेला बाणाने तम्रांधक, भिष्कळ भिंदीपालाने मारे देवी तक्षणी, त्रिनेत्राने त्रिशूलस्य उग्रस्य मारला त्वरे, उग्रवीर्यो महादेनो दैत्य हे विराजले, बिडाल तलवारीने धडापासून तोडला, दुर्धर दुर्मक दैत्याने बाणाने नाश झाला, सेनासेवर संहरता ऐशी रेड्याचे रूप घे खळ, महिषासुर दे ताप गेवीचे गण तासले, हुंडता देत कोणाशी खुराने मार देत असे, पुष्टशृंगी कुणा मारी वेगाने मारते कुणी, सिंहनादे कुणी मेले निश्वास वायुने किती, धरावयाशी किती झाले देवीचे गणताक्षिणी, सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला, जगदंबे प्रती तेव्हा आंतरिक क्रोध दाटला, महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे, शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करीत होरतो, वेगाने त्याच्या पृथ्वी कंपे पावी क्षणोक्षण, पुच्छानोटी लाटा पृथ्वी बुडवी सिंधू पृथ्वीशी, शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका, श्वासच्या वायुगतेने पर्वत पडती वमई, सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली, वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला नावर, बांधला दैत्य पाशाने रणिबद्ध तया गुणे, रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी, सिंह धाव होऊन या धावे तो वार अशाला शिरावरी, क्षणार्धार्थ नरतो झाला खडंघाती असा दिसे, ढाल तलवार देवी ती घेऊन गाव घातिला, सोडी तो मानव रूपा गज झाला गज भयानक, सिंहाशी ओढ देवीशी सुंड झाला महाबली, खडंगांबिका तोडे झाला गज व्याकुळ, दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असते, चराचर तस्त्र झाले घाबरे फिरते जन, सुरभी पेवणी आंबा अमृतनाद पावली, रक्तनेत्री हसे तेव्हा जगडमाता महाबली, बोलोन्नत दैत्य गरजे शिंग मारुणी पर्वता, पर्वत फेकावे आकाशे पडावे अंबिकेवरी, देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचड, रक्तशुदा देवी वाच्या शौर्य प्रकंपित, देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जवर मी पिते सुता, पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर, ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ,
कंठाची लक्षणे त्याच्या सुलाघात करतसे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येतसे निर. देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोध दिला. तरी तो धावला तेव्हा तलवार धरिती करी. मस्तक तोडे दैत्यांची महिषासुरमर्दनी. हाहाकारणे झाला दैत्यसेना पळे भय. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्ष दिव्य दुर्गास्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करते नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितयां प्रकट भावटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गाचंडी महाबली. देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे ध्यानम. ओंकाराब्राजिकटाक्षरिकुलभयदा चंद्रभाळी जयेसी. शंखा चक्र कृपाणना त्रिशूलकरधरा धारी नेत्रत्रयासी. सिंह स्कंदादिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजय करी जय. ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमणी भवती सेविती सिद्धिसी जय. ओम ऋषिर्उवाच. दुर्गा महान महिषासुरदैत्यमारे. शकरादिलेव देवलिमनालिन होती भारी. लावण्यंग फुलती यशसौख्य दाने. देवीशी स्तोत्र करती सुरनम्रतेने. जे विश्वव्यापक सदा जगतात्मशक्ती. जे स्वर्ग भुवने जिची या विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगन्नाला. हो सती अस्नितदा हिता आम्हाला. ठावा प्रभातीचा भगवानंता. ब्रह्मा शिव वदबेनीच स्तोत्र गाता. जे चंडेल अखिल जगत परिपालनाचा. वाहो विचार शुभमंगल भावनांचा. जे पुण्यांतर सदनांतर भाग्यलक्ष्मी. पाप्या अभाग्या सरदया सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलांतरिला जयशी. पाळी जगात निमितो तिची आपदाशी. नावरणैव तद्रूपा चिंताईशे. ते शौर्या शृणाशक थोर जैशे. जे दैवदत्त समरी शकळात शूर. चारिता दृकैशे स्तोमी अपार. तो एक दैव त्रिकोणात्मक विश्वभूळ. देणे हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तुझ सकल जगदंश भूता. अवक्ता तुझ परमा प्रकृती समस्ता. स्वाहा स्वरूप तुझी आत्मनाम घोषे. यज्ञात होती सुर तृप्त तुतीय श्वासे. श्राद्धात तृप्ती पित्रा तव कारणाने. तेने स्वधाजन तुला म्हणतात माने. जो मोक्ष चिंत महाव्रताचे. तत्पद्भस्मय जना बहुमोल ज्यांचे. अभ्यासती मुनी जया निगमा पथाला. विद्या पर तुझ अन्न तुझी या रूपाला. तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंदा. ऐश्वर शत्र यशुती धन्धान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी कया पिडानवर कशी तुझ भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तुझ दृढशक्ती मेधा. नौका तदय्य बळतारी प्रपंच बाधा. तो कैट बारी हृदयवत्स चिन्ह. गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान. ईशुला शश्ला अंबला शिशिपूर्ण बिंबा. लावण्य कांती कनिका सुकुमारी अंबा. पाहुणी क्रोध चढला महिषासुरासे. केरा प्रह नवलाह मातैसे. चंद्राणने भृकुडकृत तुझी या भयान. जया पाहता महिष तो नच सोडे प्राण. भील काल ही जया बघता मुखाला. पाहुण नजत विनाश तरी खळाला. संतुष्ट तुर्जगा हित लाभ होतो. क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रदेश तो लोचनासी. तो मारिले सहकिळा महिषासुरासी. तो सुप्रसन्न तरी जगिमान त्यांचा. लाभे यशस्वी उज्ज्वल धर्म त्यांचा. स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य. धनत्व पावती जगी मिळवणी श्रेय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म. ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम. तो एक निश्चित मनोरथ पूर्ण करते. त्रैलोक्य कर्म फळ तुझे होते. नामे तुझ्या भवहरे भवपीडितांचे. तो बुद्ध तेज जगती हित इच्छुकांचे. दारिद्र्य दुःख भयहरणी तुची. सर्वोपकारणी ब्रदावली हे तुझेची. पावतो सौख्यजन या शुभकामनेने. तू मारसी खळजन रणुशर्कतेने. ते नरकगामिरी भवसागरी मुक्त भाया. दैत्या जनावधीस्तु स्वदैरनाया. तद्दृष्टिपाते जळील विश्वसारे. संहारस्य अश्रुतु शस्त्रभारे. स्पर्शे पवित्रिपु होऊन उद्धरावा. हा भाव तो तेथे मनात असावा. पाहोण खडंग त्रिशूल महान दीप्ते. अंधत्व येनासुरा बलकोण नेत्रे. चंद्राणने तव सुदर्शन जास होते. अंधत्व येईल तयास कशे तरी ते. पराभूत कर देवीशील. लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल. निर्ग होती स्वर्गी तुझी या बलाने. तुझिंकिशी रिपुदया क्रुरांध्र प्राणे. लावण्य सिंधुरुजल रिपुकापत आहे. गे थोर तुझ विन जगात आहे. युद्धात निष्ठुर कृपया हृदयात भारी. ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. संहारळी आर्द्रळ त्रिलोक शंते. दैत्यास स्वर्गवद्देशी विचार बनते. आम्हा दिले त्वाभय चिरंजीव केले. माते तुला नमन ठेवून पायी भाळे. शोलाने रक्षके देवे खडंग रक्षांबिके. रक्षधनुष टंकारे घंटाध्वनी करुणिया. पश्चिम दक्षिण पूर्व रक्षावे चंडिके अम्मा. घेऊ त्रिशूल घेऊन हाती रक्षे उत्तर ईश्वरी. भयंकारी मनोहारे त्रलोके तुझे रूप. आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे. खडंग शूल गदा हाती अंबिके शस्त्र दे तुझे. ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषी उवाच. जगन्माता महादुर्गा स्तविती ऐशा परी. दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजित देवता. दिव्य धूप भक्ती भावे सुगंधार्चितो तिला. प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी उवाच.
तुमच्या मनी जे इच्छा मागावावर तो मला. देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे. महिषासुर तो वैरे ठार केला तुवारणी. तरी द्याव्या मागाई इच्छताचे महेश्वरी. आठवताचे भेटावे सुख्य हो नामधारका. संकट निस्तर्गावे गाती स्तोत्र त्याचिया. वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया. आंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्नासने सदा. ऋषीर उवाच प्रसन्न केली देवाने भद्रकाले जगतहिता. तथास्तु वरदेवोने झाली गुप्त तिथे रूपा. त्रिलोकहित करत्याच्या देवाच्या देही जन्मली. तिचा प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी शुंभान शुंभ नासवी. गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता. सर्वही लोकरक्षाये प्रगटेती पुन्हा पुन्हा. रीम ओम श्री अच्युत विरचितयां प्रकटभावटिकायां श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनमंतरे देवी महात्मे चतुर्थोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देविषे सविती देव सांगते चंडमुंडते. शुंभ पाठविदूताशे निराशिदूत एतसे विनियोगः. ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टुप्छन्दः भीमाशक्तिः भ्रामरीबीजं सूर्यस्तत्वं सामवेदस्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रे पाठे विनियोगः. ध्यानम्. ओम घंटाशूलहलानि शंखमुसलां चक्रन्दनुस्सायि हस्ताब्दे धरुणि शरश जशे दशे कान्ते मनोहारिका. गौरे देह समुद्भुतां त्रिजगताम् आधारभूता महा. भावे नित्य सरस्वते भजत मे शुंभादिकेले स्वाहा. ओम क्लीं ऋषिरुवाच पूर्वी शुंभाने हरिविलासचे पती त्रैलोक्यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले. सूर्य चंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम त्याचे पदतया हाती. अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती. अपराजिता देवीचे देवास्मरण जागले. आपत्काली स्मरता मदनिश्चित धावने. देवाचा असा आंबेचा आशीर्वाद पुरंदर. अपमाने महादुःखी स्मरता देवांबिका. आठवणी यावरा लागे संकटी सोडविन मी. देवता चिंतुनी आयशी हिमाचल गिरीवरी. भगवती विष्णू माया स्तवती मन लावणी. देवा उवाचु नमो देवी महादेवी शिवे शिनत्वंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमवंदितो तुला. नित्यनंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. दौक्षणमयी चंद्ररूपा सुखीरूपा नमो सदा. शरणांगत कल्याणी सिद्धरूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा दुर्गमापारा तुसारी सर्वकारिणी. ख्याती आणि तु कृष्णा धूम्रेक्ष नित्यवंदन. अति सौम्याति रुद्र वारंवार प्रणामः. नमो हे जगदेद्दारी कृतदेवी नमो नमः. जे देवी सकळा माझी विष्णुमाया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकाळ ठाई चेतना मनवितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळामध्ये बुद्धिरूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सर्व प्राण्याची निद्रारूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळामध्ये शुद्धारूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळामध्ये छायारूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्ती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जाती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई कांती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दया रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये माता रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे आशिषित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियाणाच्या निस्त्राणात सर्व प्राणात व्याप्तीची जमिका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूप हे सर्व व्यापुनी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्टलाभे सविता जिलासुर. जयेसी सेवी पहिले सुरेश्वर. कल्याणकारी जगदंबैश्वरी. नसो आम्हाला विपदा कुणीतरी. उदंड दैत्यग्रासता आम्ही सुरा. प्रणाम आम्ही करतो निरंतर. विनम्र भावे स्मरता तिला जनी. आम्हाण राबो विपदा कदा कुणी. ऋषीर उवाच देवता सविती होते जाणून स्नान इच्छिणी. त्या स्थाळी पर्वती देवी आली राजा तक्षणे. विचारता ती देवाशी देवी भ्रुकुटी सुंदरा. उद्भवली तिच्या देवी शिवा बोले तिला तिथे. स्तोत्र माझे जे
गाते शुंभाने चुच्चले खले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेव्हा अंबिका उद्भव झाली कौशिके नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिके जगन्माता पार्वती काली बहु हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभाने शुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंडते पाहते आंबेच्या लावण्य देह इष्टची जाऊनी सांगते शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचलावरी वसे राजा सर्वत्र कांती मानजे नसेल पाहिली कोणे कोण कुठली शोध घे असुरेचे तुझ शोर तिचं भोग कामने श्रीरत्न दिव्य अंगाचे दीप्ती सर्वत्र फाकरे हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी स्वये तू मनी हत्याने घोडे रत्न त्रिलोकी रत्नमालिका सर्व तुझ्या सदने सुदैव शोभती प्रभो परिजात तरु षष्ठ अश्व उच्च श्रुवा तुवा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंसयुक्त ते शोभे विमानांगणी तुझ्या विदतापाशी जे होते आता जवळी तुझ्या कुबेराच्या तो निधी तो महापद्म हिरावला किंजलिंग पालाने सागराने तुलिचला कांचनस्त्र जे छत्र होते वरुणाची ऐगरी प्रजापतीपाशी जे आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुणापाशी तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पले तुझं दैत्यशा सर्व रत्न तुझ्या घरी श्रीरत्न हेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा कल्याणमयी ती देवी नव्हे प्राप्त तुला कशी ऋषी वाच ऐकोणे चंडमुंडाचे पाठवे देवीच्याकडे सुग्रू महादत्त शंभ सांगेत या दूता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाय योजनी ऐसा आणाव्या सत्वरी दिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमलवाणीने बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्यशर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मे प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्या हातातनं सर्वज्ञ आज्ञा मानती देवता आईशा त्या दत्त श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्याखिल वंशवर्ती मज देवता यज्ञभाग मे सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत्न जिंकला मी इंद्रवान जो असे उच्चश्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज बंदोने नम्रत्वार्पती मला देवगंध नागाचे जवळील रत्नथोरजे जे ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्नथोरच विश्वी आम्ही मानतो तुला रत्नभक्ती आम्हापाशे यावे त्वाम रत्नवल्लिके मम अनुज महासुर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेती रत्नचे भूमीचे वरी पारमेश्वातुल पावसे मद मनानुग्रह विवारुण बुद्धी व्हावी पत्नी तू तुवा मज ऋषी उवाच ऐकोणी दुत्वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी ती चरित्र लोक हे देवी उवाच सतत बोलला दुत्ता अल्पमिथ्या नस इथे परिमत प्रतिज्ञायशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कैसा ऐकावा मम निश्चय मम जिंकील संग्रामी मम गर्भासनाश्वी माझ्या क्षमाशे शूर होईल पतितो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वर्णाव्या मजा सांग विलंब कायचा इथे दूत उवाच देवी गंधर तू होसे नको सांगू असे को शुंभापुरती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेवती एकटी नार तू कोठे युद्धात राहशे उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीची या तया दैत्या सवे कैशी आभाले रणेच्छशी शुंभाजवळी मानाने चल तू आता नातरे त्रेस केस उडवून तृणवत नेतील ते तुला ऋषी देवी उवाच शुंभ ते पुशूर परिमी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचुनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले मी ते आदरे उचित करावे त्यांना होईल मान्य ते तया ओम श्री अच्युत विरचित या प्रकटभावटिकायांचे मार्कंडे पुराणे सावरणके मनमंतरे देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार परमस्तु अध्याय 6 धूम्रलोचनवद ध्यानम ओम नागाधीश्वरी बैसली फनिमनी दीप्ता नळे शोभली देही कांती आशी दिवाकर जशे नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपालंबुजकरा चंद्रार्थडो ये दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांगिनी अशे पद्मावती ध्यात असे ओम ऋषिरिवाच ऐको देवीचे ऐकुनी ऐसे दूतविद्रोह तो करे दैत्यराज विस्तारे कल्वे व्रत जाहले ऐकोणे दूतवचना सक्रोधा दत्तराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचन जावे आणावे ओढून तिला धरुणी केस दृष्टेचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व हो कुणी अवश्य तर्क्षणे त्यांना वधावे त्वा महासुरा ऋषी उवाच आज्ञांकिता सतो शीघ्र दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांचा सेना घेऊन चालला तेने ती पाहिले देवी हिमाचल निवासिनी शुंभाने शुंभापाशी मने गर्जने चालतो न मानी या वचनाशी तरी ओढीन केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला
झाला असा. देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करे, मज ओढून नेताना करीनारी कायमी. ऋषीर उवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन, हुंकार मात्रे अंबेच्या तक्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी, बाणशक्ती परशुषा थोर वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंहा आयाळ हलोनिया, गर्जुनी सैनिका माझे पडला कुंडनी त्वरे. दाडा पंज तीक्ष्ण मारे विदारी जबड्यामध्ये, गायाळ करुणे टाके महादैत्याशी सिंह तो. नखाने फोडले कोणा कोणाचे पोट तो चिरी, चपेटाने मारुनी कोणे धडा शिकरी वेगळा. भुजा मस्तक तोडे दैत्यांचे पोट फोडणे, केसरी पितसे रक्त आयाळ हलोनिया. अतिक्रोध असा सिंह सनार्दात चौतळला, मारिया सुरसेनेला देवी प्रिय महाबली. धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले, दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला. कापती ओठ दैत्यांचे चंडमुंड महाकळ, आज्ञा दे त्यास तोच त्या एक दैत्य महाबली. धरुणी केस ओढाती आना देवी इथे त्वरे, ना जुळे तरी ऐका शस्त्रास्त्र घावई करा. आसुरी आपली विद्या टाकून देवीचे वरी, वधावे जागच्या जागे नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर, ओढून तयांना ना दृष्ट सेवता बरी. ओम श्री अच्युत विरचतयाम प्राकट भावटिकायाम श्री मार्कंड पुराणे सावरणके मनमंतरी देवी महात्म्ये षष्ठोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7 चंडमुंडवद ध्यानम. ओम ध्यावेते रत्नपीठा मधुरशुकुश्वरा ऐक्यजी श्यामलांगी, पद्माक्षे पाय ठेवे शरीश शिकला वाद्यवीणा सुरंगे. कंठे कल्हारमाला नियमित विलसे सोळेती रक्तवस्त्रा, मातांगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकुभाळे विचित्रा. ओम ऋषीर उवाच आज्ञेन शुंभ दैत्यांच्या चतुरंग घेऊन, चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले. सिंहेचे वरे देवी मंद हस्य करीत असे, दिसे ते हिमाचलावरे स्वर्ण शिखरावरे. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्यसे दुर्जना, धरण्या भवानीशी तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधयुक्ता ते पाहते दैत्य धावती, काळरंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली. ललाटी वक्रे वक्र त्याता विक्राळ आनना, तलवार पाश घेऊन काली प्रगटली स्वे. विचित्र खडबांगधारा गुंडमाळ्या गळामध्ये, चित्तचमरा परिधाना शुक्रमाशा भयंकर. अतिविस्तर वदनाते जिव्हा तरळ भीषण, निमग्न रक्तनयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका, बक्षी प्राणास त्याच्याही प्रश्वरक्षर मारले. माहुतांकुशाधारी सकंटाची गैनिका, एका हाती धरून या त्याच्या ती प्राण भक्षित. सारथीरथ अश्वादे दैत्यसेना महानती, भयानक काळमुखी कालीच्या नाश होतसे. लाथ गुड्डे कुणा मारे धक्के दे केस जोडुनी, गळा दाबी कुणाचा दे धक्का दे वज्र छातीने. असुरांची शस्त्रे अस्त्रे तोंडात धरून त्वरे, तोडून फोडून टाके दात चावेती अंबिका. सैनिक दृष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले, कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते. खडबांग तलवारीने दत्राग्न चावले किती, मृत्यूच्या वदने गेले दैत्यदृष्ट महाखळ. क्षणात मारली सेना असुराची महाबली, देवी कालीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंड तीक्ष्ण बाणाने केला वर्षाव संगरी, भयानलोचना देवी बाणाने न दिसे कुणा. मेघाने न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडळी, बाणचक्र पाडवणे या होतील येण तक्षणे. सक्रोध गर्जना केली कालीने विकटोद्भव, विक्राळ वदने दात भयान दिसते तिचे. तलवार थोर घेऊन देवी हुंकार देतसे, धरुणी केस चंडाचे पाडे मस्तक भूवरे. मुंड धावून येता ते देवी तलवार घेऊन, क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळत असे. महाबली चंडमुंड संग्रामी मारता असे, पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जुनी थोरती, चंडिके जवळ गेले विजोन्नत बोलत. चंडमंड पशु घे दे भेट मी दिली तुला, शुंभाने शुंभाला आता वदावे त्वा स्वेरणे. ऋषिरुवाच पाहुणे मंड दोघांचे चंडमंड विनाशतो. चांडिका देवी कल्याणी कालीसी गोड बोलली, चंडमंडाशी मारोडी आली मज पाशिके. चामुंडा म्हणून लोके तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचतयाम प्राकट भावटिकायाम श्री मार्कंड पुराणे सावरणके मनमंत्रे देवी महात्म्ये. सप्तमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीजवद ध्यानम. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री, धरित पाशांकुशबाण हाती, प्रलिप्त शक्ती आणि मादिकांनी, अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषी उवाच चंडमंड महादैत्य दत्तसेना महाबली, संग्रामी मेला पाहुणे शुंभ संतापला म्हणे. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा, आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीशी. सेनापतीचे शय्याचे
उदायुध चलारणे 84 कंबू नावाचा सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शतक धूम्रतो कुलोत्तम सेनापती तुम्ही यावे सणासह रणांगणे कालकेय दोर्यमोय कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊने ममाद्वने चला जर प्रकारशास्त्र तो शुंभ आज्ञादित्यांशी देऊने शस्त्रास सैन्य घेऊने युद्धाशी रणे जातसे भयंकर दत्त सेना पाहुनी या चंडिकारणी टंकारनादे भगर्वेग धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तरला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतर उल्हास्य मुखकाठीचे वाटले विजयास्तव तुमतुल नाद तो आईचा ऐकून दत्त धावले चंडिका सिंह कालेशे सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकीय विष्णू इंद्रादी देवता देवाच्या विजयासाठी उद्भवती सुशक्तीशी ज्या पराक्रम संपन्न देवाच्या प्रतिमा दुजा चंडिके जवळ गेल्या दत्तसंहार इच्छुनी रूपवेश ज्या देवाच्या शक्ती द्यायची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आली उद्धार्थ देवता हंस व्यक्त विमानेशे अक्षसूत्र कमंडलू आले ते ब्रह्मदेवाचे शक्ती ब्राह्मणे ती धना माहेश्वरी वृषभेचे त्रिशूल करधारिणी कंकण महानागाचे भाळीचंद्रार्थ भूषण कार्तिकेयची शक्ती मयूरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातलेरणा वैष्णवी गरुडासीना शंखचक्र गदाधर शारंग दोन हाताशी एका हातात खडंगते श्रीहरे यज्ञ वाराही वाराही शक्ती ते तया वराह रूपे आले युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंहे नृसिंहे नरसिंहापरी आलिते ती केस झाडती क्रोधे तारे ती पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतीची दिसे प्रति इंद्ररूपतीचे सहस्रनेत्र साजले देवशक्ती सवे चंडी पाहुणे रणशंकर वधावया शीघ्रते दैत्य आज्ञाचंडीशी देतसे देवीपासून ते वेळी दिव्यभीषण चंडिका झाली प्रगट संग्रामे गरजेशित शिवा तशी जी ती अपराजिता देवी जटा धुमल शंकरा मने तू दूत होऊने बोध शुंभान शुंभते त्या अतिगंधर्वाशी दे तसे दैत्य सैनिक याच्याशी युद्ध ते त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जो पाताळी जीवित पाहिजे जरी त्रिलोका राज्य द्या इंद्र देवाशी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गे भक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला त्याशी सन्मान ती जगी शिवदूते तिचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधाशी ऐकोडी कात्यायनी जिथे तिथे सक्रोध त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदय ज्याच्या ते शस्त्र ते दैत्य शस्त्र झोकती रष्ट्री शक्ती बाणादी देवी लागुनी मारती टंकारोणी धनुष्याशी अस्त्राशी परिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडे दैत्यांची देवी भीम पराक्रमा शूळ मारुणी ती काली खडवांगी वधुने किंवा शत्रूच्या घेऊन प्राणा विचारेण भूमिसी ब्राह्मणीने कमंडलूचे जल फेके जिथे कुठे तेथील शत्रुनिस्तेज होतील हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेची शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची आवाज शताश दैत्य दयानव रक्त सांडुनी अंगाचे पडले निष्प्राण भूमिसी वाराही दंटधाराने चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारे विच्छिन्न रोळती भूमी नारसिंही नखाग्राणे फोडे दैत्य महाबली करुणी सिंहनादाशी रणे फिळे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या हस्ते वदतयांचा हो तक्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरी सेनने भयाने प्राण घेऊनी दैत्यांची बळता पाहे रक्तबीज महाखळ युद्धाला घेतये काळे तया संग्रामी धावला रक्तथेंबातून त्याचे सांडता एक थेंब हे तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्या रणा इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजाशी वज्रती मारे लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळायला लागे सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून दैत्य उद्भवले तेरणा मातृगणा सभे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची या धावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्य होती शतशस्त्राधिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ दैत्य तो हेंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागोने रक्त ते सांडले भूमी सहस्रो रक्तबीजाने जगमंडळ व्यापले शक्ती मारुणी कोमारी वाराही खडंग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या कृत महादैत्यांना मातृशोकीवरी रणे गदाघात करुणी या शौर्यपूर्ण दाविले शक्तिशूल घातांनी सांडले रक्तभूमिसी रक्तबीज तयातुने उद्बले शताधिक सर्वत्र विश्वे दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाले चित्ती तेने संग्रामी देवता पाहून खिन्न देवाशी काली चंडीशी म्हणे चामुंडा आपले मुख पसरावे त्वातुरे माझ्या शस्त्रपाताने घायल रक्तबीज हा रक्तबिंदुशी त्याच्या त्वा ग्रासावे महामुखे
संवरता रक्त ते सारे रणात रणात विचारता रणातत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित. ऐशी या युक्तीने पुन्हा रूपांतर नये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजा समारित. शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा. थोडेही दुःखी ना झाले गदा शोषिणी चंडिका. रक्तबीजाच्या देही देवीने गाव घातले सांडले रक्त जे काही कालिका नष्ट होऊन या रक्तापासून ते दैत्य मारी देवी तक्षणी. वज्रबाण खडीरष्टे रक्तबीजा समारित. चामुंडा रक्त संवारी तेने दैत्य नव्हे पुन्हा. येणे विधी शस्त्रासने रक्तहीन महाखळ. पडला निष्प्राण पृथ्वीशी रूपाळा रक्तबीज तो. आपार सौख्य तेव्हा आनंद थोर लाटला. महादैत्यावरी वदे शौर्य धैर्य देवासी जाहले. मातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला. बोलोन्नता ती गहर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युत विरजतयां प्रकट भावटिकायां श्री मार्कंड पुराणे सावरडिके मनमंत्रे देवी महात्मे अष्टमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 9 निशुंभवद ध्यानम. ओम बंधुक कांचन तनो रुद्राक्षमाळा शोभे भुजत वरदांकुशपाश भाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदरार्धनारी भावे शरणतिला मी निजीवनंदकारी. ओम राज उवाच विचित्र कैतायशी स्वामी सांगितली मज. देवीची महिमा भारी रक्तबीजवदामुळे. रक्तबीज रडी मेला आता शुंभ निशुंभजे. कर्तव्य करते कैशे ते व्रत इच्छिती मन. ऋषी उवाच रक्तबीजादी दैत्यांचे निष्प्राण पातारणे. शुंभाने शुंभ क्रोधाने अतिसंतप्त दाहले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन या दैत्य सैनिका. दैत्यशे नाशाशी पाहुनी क्रोधांतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावणी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभा सक्रोध तो धावे हरवी मातृकागणा. मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा. मेघापरी बाणावर शरणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळते. त्याच्या बाण चंडिकेने तोडले बाण मारुणी. घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार हाती प्रलिप्त ढाल घेऊनी. देवीने सिंह लक्षोने मस्तके घाव तो करी. श्रूपबाण देवीचा निशुंभाच्या करातिले. ढाल तलवारीपासून तो मोडी तक्षण लागता. तेव्हा सोडिता तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे. सक्रोध शूळ तो मारे जवळी देवी पाहुनी. देवीने मारुणी बुक्का शूळ मध्येच तोडेला. चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूळ मारित. मध्येच तोडून टाकी ऐशी देवी चंडी पराक्रम. पुरुषू घेऊन येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाचारणी तेव्हा पाडे निष्प्राण भूमिसी. बंधू मारला देवीने शुंभाच्या क्रोध वाढुनी. वधावयांबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपंभुजा 8 सायुध बसला रथी. झाकले नवशुंभाने शोभाद्भुत ती दिसे. तो घेता शंख देवीने बाजला ते अति बळे. प्रत्युंज ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी. घंटाती वाजली भारी दैत्य चित्ते थरारले. दिशादाही भरोणी या ध्वनी गेला नभांतरी. तेव्हा गच्चितकर सिंह गच्चितकार थांबले. गर्जनेने मृगंदाच्या गुंजित झाले जग. काली उचलूने हात भुवरी मारले. त्याचा शब्द वाढवणे शब्द पहिले शब्द थोपती. शेवदोती अट्टहास करिता दैत्य ते रणी. होऊनी भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे आरे दृष्ट आता येथे राहा उभे. ते धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धगधगती तिच्या. देवीने मारुनी बोठाते शक्तीमध्येच पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गजवे त्रैलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडे तया शरवी. शूलाने मारता शुंभ आले मूर्छित पडे भूमी. डोळा न उघडी त्याचा निष्ठेस पडला खळ. निशुंभाच्या होऊन या जागा मूर्छित मध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. दशशस्त्र बाहूने निशुंभ चक्र फेदित. आच्छादन शनी झाले चंडिकेवरी तया बिरे. दुर्गमहारणी देवी क्रोधे सौडोनी तैक्षर. चक्रबाण तयांचे ते सोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या. वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुनी तलवारती. दैत्यांचा शूल हाताने घेतला मारण्यात तिला. चंडिका पाहून यायशी शूल फेकी तयावरी. हात छाती फोडून त्याच्या शूलात तो राहिला उभा. दुसरा उद्भते दैत्य निशुंभाच्या तनूतुनी. देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी. देवीने खडंग फेकून त्याचे मस्तक तोडले. हासली जोरजोराने दैत्य तो पडला धनी. सिंह करोडदाडाने दैत्यांचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा धावती दैत्य मंडळे. कोमारीने कितीकांशे केले निष्प्राण संगरी. ब्राह्मणीच्या मंत्रधीरे निश्चेज झाले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले. वाराही ते सोडे मारे तेने मेले किती खळ. वैष्णवे चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित. ऐंद्रिती वज्र मारुनी प्राणे मारे किती खळ. दैत्य मेल ते काही पळाले तयातुनी किती. काली शिवदूती सिंह त्याने संहार मांडिला. श्री अच्युत विरचतयां प्रकट भावटिकायां श्री मार्कंड पुराणे सावर्गणे मन्वंतरे देवी महात्मे नवमोऽध्यायः. श्री कुलदेवता
चरणार्पणमस्तु। अध्याय 10 जे तप्त हेमोक्त पावक चंद्र सूर्य नेत्रां धनुयुग धनुशर युतांग कुशपाशशूल बाभव शुशोभिजित शिवशक्ती रूपा कामेश्वरी धुंदुलेखा। ओम ऋषिरिवाच निशुंभ प्रियबंधु शेनेपती सवे मृत पाहुणी शंभ सुक्रोध बोलितो अंबिके प्रती गंधार्दो होशी दुर्गे मान्यते व्यर्थते तुझे साह्य तुझे सर्वांचे तेने विजय हो तुझा। देवी उवाच दृष्टान्नसे कोणी मीच मी एकटे जबी माझ्या विभूती जया साऱ्या मिळृपती पहा। ऋषिरिवाच ब्राह्मणी आदिच्या देही देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली। देवी उवाच माझ्या विभूतीच्या होत्या मिलद्रुपलीन होऊनी एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा। ऋषिवाच पाहती दानवदेव संग्रामी शुंभांबिका भयंकर खेळते युद्ध वरित्व कोण वरडिल शस्त्रास्त्र बाणवर्षाने लढती ते परस्परा भीषण युद्ध ते वाटे विकस्मारिक याजना दिव्यास्त्रांबिका शोडी शतशंखा युतावरी निशुंभ निवारक ते अस्त्र विच्छन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ ते टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडे तेव्हाचे अस्त्राने अद्भुत परमेश्वरी आसुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्र देवी दाखली क्रोधमाण मारुनी देवी तोडी धनुष्यशी शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशती दीप्त ऐसे ढाल घे तलवार तो चवताळून या क्रोधे धावा देवीचे वरी चंडिकेने धनुष्याशी मारुनी बाण तया खडा सर्वव्रत ताल ढाल मोडून टाकली घोडेसारथी मेले धनुष्य तो ही खंडला मुदगल होऊन या हाती दैत्यदेवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडतात वरे बुक्का माराव्या लागे मुठ मांदी महाखळ देवीशी मारता बुक्का चपाटाने सुरेश्वरी छातीत तयांच्या दैत्या थोरा काद जाहला शुंभ तयाच पेटाने पडला धरणी मूर्छित पूर्वव्रत पुन्हा झाला संग्रामी उभा राहिला पुढे तो गगडी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभदेवी महाबली बरेच युद्ध पाहताना नेत्री सुद्धा आणि मुनिजन आश्चर्य करते चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होत काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भूवर देविती तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन या मारावया चंडिकेशी आकाशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभाला पाहून आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी मारी त्याला धरेवरी समुद्र पर्वत दीप झाले कंपित देवदा उडला प्राणदैत्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्ता आली सर्व लोकी तक्षिणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुश्र जाहले उल्कापात ते होते थांबले मेघगुच्छळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परसोने देवहर्षितांतरी गंधर्व गाती गीताशी वास्ती वाद्य मोहक अप्सरा गंतालाशी धरुण नाचती नभी वायू सुपर्णवाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले। श्री अच्युत विरचितयां प्रकट भावटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये दशमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार परमस्तु। अध्याय 11 देवता स्तोत्र करते देवीचे शुभ मंगल। देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यानम बालविरत कांती शशी भाळी सुस्तन त्रैनेत्री सुहास्यवदनावरती वरदांकुशपाशभय देहाती। ओम ऋषी उवाच देवी वधी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवन्नी करुणी समोरा कात्यायनेशी सुरस्तोत्र गाती त्याचे प्रसन्न देही कांती। देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मही स्वरूपस्थित तू अशोक शौर्याशी मातवपान नाही पाने जगा तृप्त तुझे होये तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुल्लार्ग विश्वा परमात्माया मोहितत्वाया जगतास केले मोक्षत्वा लोक कित्येक नेले विद्या समस्ता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगे अनेक तो एक व्याप्ती सकला जगाला वाणी पराशब्द न तुझी आस्तवाला सर्वभूतसिता देवी सर्व मुक्ती प्रदायने स्तवावया योग्य हे स्तोत्र उक्त्यान्न याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित सर्वोपसर्ग देवी नारायणी नमोस्तुते कलाकाष्टादि रूपाने परिणाम प्रदायनी विष्णु शक्तिर्देवी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रुतिस्थिति विनाशाये शक्तिभूते सनातने गुणश्रेय गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वासादे हृदेवी नारायणी नमोस्तुते हंस व्यक्त विमानेस्ते ब्राह्मणे रूपधारिणी
कंशामृष्के देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंद्रहरे देवी महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेणे नारायणी नमोस्तुते मयूर ककटव्रते महाशक्तिरानगे कौमारूप संस्थेने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग प्रहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वारा रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नरसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्य त्राणहंती से सहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावजे सहस्रणे नज्वले यंत्रप्राणहरे इंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूते स्वरूपेणे कृतदैत्य महाबले गुर्रवे महारवे नारायणी नमोस्तुते द्रष्टा कलालवदने शिलोमाला विभूषणे चामुंडा मंडमुथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महावद्ये श्रद्धे पृष्ठे श्रुवे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूति ब्राह्मवितामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्वे रूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयात्रक्षके दुर्गे दुर्गदेवी नमोस्तुते ऐशे हे वदन सौम्या लोचनत्रय भूषित सर्वभयातुने रक्षक कात्यायनी नमोस्तुते ज्वराकलाल उद्धार्थे सर्वसंहारकारी जो त्रिशूल कालीचा हरो भयो नमस्तुते नाशवेते च दैत्यांच्या आपुल्या ध्वनीचे स्वरे मापनाशवेते घंटा रक्षमाता जशी श्रुता सुशोभित कडंग देहाती दैत्यांचे रक्तमासजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमसा आरोग्य लाभे तुष्ट होता इच्छा पूर्ण तुरुष्ट होता आश्रित तेजेन विपत्ती त्यांना तदा श्रियांचे बळ पीडितांना तेने विधिहार रंग केला हा दैत्य सिंधू शनी आटवेला रूपाधरुणी बहुदात्ममूर्ती केलेला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादि वाक्यात तुझीच संता मंद करदंद महांधकारी तू चाळविले ब्रह्मवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारे नाग जेथे रिपुडाको महांक जांग दानावली सिंधू तू सोबती शेर तू रक्षिया सकला जनाशी विश्वेश्वरी पाळची तुझ विश्व विश्वात्मके दर्शी तूच विश्व विश्वेश बंध्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वे सकळास देती व्हावे प्रसन्न परिपालिने शत्रुहंते रक्षी सदा रिपुभया आम्हा समरते पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पाद सात शमवी जन आपदाला पावम्मा विनम्रांना देवी विश्वार्थ हरणी त्रैलोक्य पूजनी जे सर्वांशी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमची म्हणे सर्वोपकारणासाठी मी वर देईन सत्य तू देवता उवाच सर्वेश्वरी त्रैलोक्याच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैर जे कोणी नाश त्याचा करी सदा देवी उवाच वैवस्तन मनवंतरी अष्टविश युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे दैत्य होती न भीषण नंदो वगैरे तेव्हा यशोदा गर्भ जन्मनी विद्यांचलात राहुने वधीन दैत्य मी तिथे रुद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीचे वरी प्रपृचित नावाचे दानव मज मारणे वदता तया दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पत त्या माझ्या होतील दंतका तेव्हा ते देवता स्वर्गीय मृत्युल कातमानव रक्तंतिका नावाने स्तुतिकर दिल नित्यशा शतवर्षाणावृष्टी जेव्हा होईल भूवरी मज होणे आयुनुजा स्तविती मुनिजे मद पाहिन शतनेत्राने मुनी जन मी ते क्षणी कीर्तन गातील ते शतायुषी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होईल अवृष्टील तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकाम्रणा माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतरिमी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याती तेने पावेन नाम मी भीमरूपी हिमप्रता मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदार वधीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊन स्तवितील मुनिजे मद भीमादेवी नाम माझे तेव्हा होईल भूवरी अरुण दैत्य तो तेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शतपर्यंत भ्रंग होऊनी तया महादैत्या लागे होईन प्राणहंते मी भ्रामरे नाम घेऊन स्तोत्र गातील हे जन पुढे दानव त्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचतयां प्राकृत भावटिकायां श्रीमार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी महात्म्ये एकदशोऽध्यायः श्रीकुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म ध्यानम। ओम कांती वेदजशी मृगेंद्र वहना भासे अते भीषण कन्या खडगडरुनिडाल करिते भावे जिचे सेवन हाते चक्र गदा धनुष राशि पाशांदिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाध्यात्मी। ओम देवी उवाच प्रतिजनी जो एकाग्र स्तोत्रगात हे राहील निश्चय सकल बाधा नासून राहितो सुखी मधुकैटभ संवार महिषासुरघात जो शुंभाने शुंभ संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकता माझे महात्म्याती उत्तम तयाशी पापस्पर्शेना पित्तराहीना कोणी दरिद्र पिढना त्यांना न दूढ होती न प्रेमळ हो शत्रूचे भय न राहे न राजा न ढाकूचे अस्त्रादी अग्निजल राशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मा माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने त्याला हितकारक हे जना त्रिविध उत्पाद जे का महामारी भयप्रदा महात्मा वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधानित माझे महात्मा जयास्थळी सनिदान तेथे
माझे तेथूनच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगे महात्मा पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करी भाविक मत पूजा. बली पूजा होम आदी सहर्ष सेवने मला. शरकाली महापूजे वार्षिक करतात ते. तेव्हा महात्मा हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नासती या पद्या साऱ्या धन्यान्य मिळे सुत. संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळे असे. महात्मा ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रामाच्या ऐकता भय जात असे. श्रोता यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील दे. राही वंश स्वभक्तांचा अनद्रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्व जसे दुःस्वप्न दर्शनी. ग्रहाने गास्ता कोणी महात्मा ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नाश शांतता. दुःस्वप्ने तेही सुस्वप्ने होतसे पाठा असा. बालग्रह अकांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्राशी मित्रता जुळतील हे. दुराचारी यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिचाश पाठमात्रेचे नाशते. माझे ही सर्व महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्प आर्घ धूपादे गंध दीपादि उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी. अन्न भोग समर्पणे वर्षणात दानव. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्मा ऐकता तेचे पुण्य आरोग्य देत असे. अवतर कथा माझे सर्व भूतात रक्षित. योद्ध चरित्र जे माझे नाशवे देत दुर्जना. मनुष्या भयवैरांच्या महात्मा ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्माकृत या परे. ऐसे ब्रह्माकृत हे स्तोत्र सर्व ही हितकारक. आरण्य प्रत्यय कांती वाणवा लागता वना. निर्जने डाकू शत्रूच्या हाते सापडता वना. सिंह व्याघ्र गज राणी येता पाठी भयप्रद. राजा क्रोध बदा घाली अथवा बंद घालीत. वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्राचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझे विघ्न बाधा नव्हे तया. मतप्रभावे सिंहादे डाकू वैरांची मध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमनी असे. ऋषीर उवाच बोलुनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली. देवता स्वाधिकाराशी नित्य भोगू लागल्या. यज्ञभागसुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभाने शुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगद्विंदशी देवदत्ता उग्र तुलस विक्रमी. राहिले दैत्य ते गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असून नित्य रूपशी. जगत रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वाची मोहिनी जगता जन्म देत असते. प्रार्थिता तृष्ट होणे वृद्धी विज्ञान दान दे. भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडे व्यापली असे. प्रलांती महामारी ती रूपधारण जी करे. समयी साथ होते ती अजल सृष्टी रूपती. सनातने तीच देवी समाई सर्वास रक्षित. आभुदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्गमा भागा आभावे तीच लागत. स्तुती करता पूजोने या गंध धूप फुलादिकी. देत ते पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितयां प्रकट भावटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनमंत्रे देवी महात्मे द्वादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैश्याशी ध्यानम. ओम बालसूर्या परिकांती बाहू चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भय. ओम ऋषिरिवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्मा उत्तम. ऐसा प्रभावैसा देवीचा जगधारण ती करी. विद्युत्पत्ती तिच्या हाती विष्णुमाया भगवती. तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधका स्थिती मोक्ष भोग स्वर्गादे देतसे. मार्कंडेय उवाच कोष्टकोमणे मेध्याच्या राजा सुरता ऐकुनी. तया सुरता सुभागा ऋषिशी करी वंदना. ममत्मा राजयुक्ताने होती खिन्ना ते रूप. महामुनी तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल वैसले तपा. देवी सक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी. एकाग्रमण लावणी चिंतन मनिता उत्तपी मांडती. आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत. अरंधती नियमाने 3 वर्ष महातपी. प्रसन्न दर्शन दे चंडिका त्यासी बोलली. देवी उवाच राजा वैश्यजे तुमची अभिलाषा असे म्हणे. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली. मार्कंडे उवाच दुसऱ्या जलमी राजश्री अखंड रूप मागत. इह जलमी शत्रुराज गतराज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्यतो शुद्ध ममत्मामी पणानसो. निरासक्त करी ऐशेद नम्रत्व ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभल ते तुझे. शत्रू एक नराशे भोगशी स्त्री संपदा. येथे मरता तू होशी विमानांस बालक. सावरण म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्वर्या तुझी चित्ती जो बरमत मागणे. तो मी वर तुझ देतो मोक्षार्थ ज्ञान पाविसी. मार्कंडेय उवाच
ऐसे वरती धले दोघा अभिलषित देविने भक्ती स्तोत्र जे करती ऐकून देवी अंबिका अंतर्धानात ते झाली श्रुतक्षत्र क्षेत्रिया सूर्याचा पुत्र होणे सावरणमणी होईल ऐशी आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षेत्रिया सूर्याचा पुत्र होणे सावरणमणी होईल क्लीम ओम श्री अच्युत विरचितयां प्रकटवाटिकायां श्रीमार्कंड पुराणे संवर्गणे मन्वन्तरे देवी महात्म्ये त्रयोदशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। यानंतर एक माळ 99 मंत्राची करायची आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय। यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त। नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमवंदितो तुला नित्यनंदन वंदन रौद्रेशे गौरीधात्री नमो नमः जोक्षणमयी चंद्ररूपा सुख्यरूपा नमो सदा शरणांगत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजाचे उमाकांते नमो नमः दुर्गा दुर्गमप्पारा तुसार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्णा धूम्रक्ष नित्यवंदन अति सौम्याति रुद्र वारंवार प्रणामः नमो हे जगद्द्वारे कृतिदेवी नमो नमः जे देवी सकळा माझे विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळाई चेतनामणवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये बुद्धिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सर्व प्राण्याची निद्रारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामाजी शुद्धारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये छायारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामाजी शक्तिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळाई तृष्णारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये क्षमारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामाजे जातीरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळाई लज्जारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये भ्रांतिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये शंदेरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामाजे श्रद्धारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळाठाई क्रांतिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये लक्ष्मीरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामाजी वृत्तिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः
जी देवी सकळा ठाई स्मृतिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये दयारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी तृष्टरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये मातारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये भ्रांतिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाशी अधिष्ठात्रे जी सर्व प्राण्यात व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमा चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभीष्ट लाभे सविता जिलास्वर जियेसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारे जगदंबैश्वरे नसो आम्हाला बेपदा कदा पुनि कुणीतरी उदंड दैत्यग्रास्ता म्हैसुरा प्रणामाम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला धनी आम्हाण राहू विपदा कणा कुणी तंत्रुक्त देवी सुक्तम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशतीरहस्त्रयाशी अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावयाशी जपावे राजा बोले चंडिकेचे सांगितल्या तुम्हा कथा सांगाव्या अवताराच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरा मी नम स्वरूपाधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्ता अन्याशी कधी न मी निरोपली सकलादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृष्टादृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा मातोलिंग गदा ढाल पानप्रत्र चतुर्भुजा नागलिंगानी योनी जी धरी हाती राजया तप्त कांचन वर्णाचे तप्त कांचन भूषणा शून्य या जगता लागे प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांशी पाहुणी परमेश्वरी धरी जे रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळी जैशी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिसी पती दिसे खडंग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा कबंदहार वक्षाशी मुंडमाला जिच्या शिरी महालक्ष्मीशी बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीच्या महालक्ष्मीचे वधे तुला ठेवते मी नाव सांगते कर्मदे तुझे महामाया महाकाली महामारी शुदा तृषा निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरागत्या आयशी तुझी नाममाला कर्तव्य करिता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलुनी ही महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी स्वगुणानितिका शुद्ध गौरीती चंद्रिका जशी अक्षमालांकुश धरा विना पुस्तकधारिणी आयशी ही देवता श्रेष्ठ नामे संबुधुले तिला महाविद्या महामानी भारते वाग सरस्वती आर्या ब्रह्मे कामधेनु वेदगर्भामतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकालीशी सरस्वती जसे स्त्री पुरुष दोघे योग्य ते स्त्री पुरुष जोडे निर्मावे आपले गुणे बोलून या महालक्ष्मीशी स्त्री पुरुष दंपती निर्मतसे तया काली मी सूर्ण कमलासना ब्रह्मारंदे विरेचेने नामदे निरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नाराही नामदे तसे महाकाली सरस्वती निर्मिता पुरुष स्त्रिया तयांशी ठेविली जी का नामरूपे निवेदिती नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीचे या गुणे तो रुद्रशंकर स्थान करपंदे त्रिलोचन त्रिविद्या कामधेनु त्रिस्त्री भाषांतरस्वरा सरस्वती गौरनारे श्यामला पुरुषाकरी जी नामे त्या दोघींच्या सांगतो ऐकराजिया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा आयशा त्या तीन युक्ती झाल्या पुरुष दक्षिणी गुजतेने नती आज्ञा ज्ञातेवर मास जाणती त्रिविद्या सरस्वती लक्ष्मीने विधी दिली रुद्रवरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवेदे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भतसे गौरी सह रुद्रदेव करे ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडे महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहली लक्ष्मी सह श्री विष्णूने पोषली सकलां प्रती गौरी सह महादेव सर्वसंहार दो करी राजा महालक्ष्मी ऐशी सर्वसत्य महेश्वरी निराकारती साकार नाना नामे धरितसे म्हणून या अनेक नामे स्तोत्रमाळी सगुंफती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नभे पुरे श्री प्राथमिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचितम श्री कुलदेवता शरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विका त्रि सर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूशी महाकाली तमोगुणे मधुकैटवनाशार्थ ब्रह्मास्तोत्रजिचे करी दश वक्त्रा दश भुजा दश पादांजना भ्रुभा विशाल सुशोभित नेत्रमाला दशत्रिया दीप्त दशानन दाढाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्तिस्थान तयाचिया खडंगमान गदा तुशूल चक्र शंख भूषंड ही धनुष्य परिगम
मुंड रक्ताश्री वज्रतसे आशी ते वैष्णवी माया महाकाली दुरत्तत्या आनंदात वश होईल पूजनास चराचर देवता लागुने झाली अंतर्भाव महाप्रभा त्रिगुणाती महालक्ष्मी साक्षात महेशमर्दिनी श्वेतांगणा नीलभुजा सुश्वेत स्तनमंडल रक्ताकटी रक्तपादा नीलजंबालयती सुचित्रगणाची चित्राजी मालंबर विभूषणा चित्रानुलेपना कांती सर्व सौभाग्यदायिनी अष्टदश भुजा पूज्या ती सहस्त्रभुजा सती आई दो सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडंग वज्र चक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पातजो दंड ढाल पान पात्र धनुष्यनिक मंडलू आलंकृत भुजा त्यांनी बसली कमलावरी सर्वदेवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा पूजतो सर्व लोकांची देवांची स्वामी होतसे गौरीच्या जन्मिनी देही ती सत्वा गुणश्रेया साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हती बाण मुषळ शूल चक्रती शंख घंटा हलधनु धराती राजा महाबला भक्तीने पूजता आईशी लाभे सर्वज्ञी जीवा शुंभान शुंभासुराती संहारी रणंगनी जी रूप स्वरूप त्रयते ऐसी राजा तुझ निवेदिले प्रथकापासून आता त्रैमूर्तीचे परिशे दक्षिणेस महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टपूजने महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्मा सरस्वती गौरीस दक्षिणेस गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मीती पुढती महालक्ष्मीच्या अष्टभुज प्रती महाकाली वामांगी दक्षिणेस सरस्वती राजा त्यांच्या पूजनाशी दक्षिणेस काल पूजने पूजा वा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती पूजने शंभानाशिनी जी देवी अष्टभुजेशी पूजने तिचे सह नवशक्ती पूजा व्याभाव ठेवणी दक्षिणेस रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन तंत्रो चरित्र स्तोत्र मंत्र त्याचे त्यांनीच गावणी पूजा बेत्री मृतीशी एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलिको महेश्वरी महेश घातकती देवी पूजा तोच जगत प्रभू म्हणून पूजना योग्य चंडिका भक्तवत्सला अर्घ्यादी अलंकारादी गंध पुष्पादी अक्षता धूप धूप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसे दैत्य भक्ष बाहुनी करते तामसे पूजा सात्विक नम्र होऊनी पूजा षोडशार्पती कापूर तांबूल भावे सुग चंदन सुमन्याधिके वामांगी महिषासुर भग्न मस्तक पूजने दुर्गेच्या हातूने जो का दैत्य सद्गतीत पावला वाहन दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधरितास ते विश्वा देवीच्या सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करावे म्हण मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून प्रथम उत्तर अर्ध ऐसा पाठ तो निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणाने नमस्कृती निरालंबस जगदंबा वंदावी हात जोडणी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणे तीळ घृत युक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नामोच्च मंत्राने महालक्ष्मीस पूजणे म्हणून द्रिया शिरोधावे वधावे द्यात देवीची आपण भुलुनी जीवा भावे तद्रूप भक्तीने आसा भक्तीने पूजतो रोजतो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देचसे दररोजनसे पूजा चंडीची जयाच्या घरी न पुण्य ज्याचे त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भृपाळा सर्वलोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजता नित्य चंडिका सुख्य देईल इति श्री वैकुंठिक टीका प्राकृत भावरस्य अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। मूर्तिरहस्य ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदकन्निका सवितो पूजिता विश्व भक्ताधीन होत असे कणकोत्तम कांती सुवर्ण वस्त्र सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्णलतिका कनकोत्तम भूषण चतुर्भुजा पाशंकुशे पद्मशंके सुशोभित इंद्रा कमला लक्ष्मी ती रक्तांबुजासना ती रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवनीन एक निर्भयकारी जे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वांगभूषण रक्तयुधा रक्तनेत्र रक्तकेशवी भीषण रक्ततीक्ष्ण नका रक्त दर्शना रक्तदंतिका स्त्रियेशी प्रियपती जैसा भक्ता सेवितशी ही पृथ्वीवरी विशला ते सुमेरु युगलस्तनी लांबरुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तन मातृभक्तांच्या पुरती सर्व कामना खडंग पानपात्र हाल हाती मुसळती धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले हे सारे जगस्तावर जंगम जो तिला पूजतो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षे देवी तया प्रती प्रेमे नाही निज भक्ता पती सती ते तशी शाकांबरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीरनाभित्रिवाळा विभूषित कृशोधरा कर्कश शिखरायशी गोल पृष्ठ घनस्तनी बाण पद्मधरी हाते धनुष्यमुषी वसे पुष्प पल्ल मुलादे फल शाखा असे करी क्षुधा तृष्णा मृत्यू भया हरिताजे सुधारशे शाकांबरी शतायी श्री म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दृष्टदमनी शमनी दुर्ता पदा गोमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती
प्रसिद्धी शाकांबरी स्तोत्र ध्यान जप व पूजन वंदन अक्षय फल ते देये अन्नपात्रम अन्नपानामृत त्वरे भीमादेवी नीलवर्णा दाडा दात चकाचकिती विशाल लोचना स्त्रीदी गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडंग शिर डमरूपान पात्रगे एक विला काल रात्री कामदाती प्रशंसती तेज दृढबुद्धियाशी भ्रामरी प्रशंसती चित्रानुलेपना देवे चित्रभूषण भूषिता चित्रा भ्रमरपाणी ती महामारी प्रशंसती आयशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुचे तिचे रहस्य गुप्त अभक्ता सांगणे वृथा आख्यान दिव्य मूर्तीचे आभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे सप्तजलमार्जित घोर ब्रह्महत्यादिपातके सप्तशती पाठ मात्रे किल्मी सर्वनाशिती देवीचे ज्ञान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पुरती सर्व गुणवांचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा ते नमितो परमेश्वरी वृत्ती रहस्य टीका प्रकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. देव्या अपराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्रोजे होते हातुनी माझिया दानू मानोनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देवनाशके मी अपराधी शरणालो हे जगदंबिके दयेचे पात्रा होगे जशी इच्छा तसे करी आज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माभो देवी प्रसन्न परमेश्वरी कांतेश्वरी जगन्माता सचितानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तृष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जपायका मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्रकृत भावार्थ श्री अच्युत विरचितम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु तत्सज्जगदम्बार्पणमस्तु. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भारत माता की जय रेणुका माता की जय तुळजा भवानी माता की जय सप्तशृंगी माता की जय महालक्ष्मी माता की जय आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे.